नमस्कार. चला तर मग आता ऐकूया बाबांची 24वी कथा, जी प्रसिद्ध झाली होती मोहिनी मासिकामध्ये ऑक्टोबर 1986च्या अंकामध्ये. नाव आहे आणखी एक म्हैस कथा. मग काय गजाभाऊ, आम्ही आता सपशेल हरलो आहोत. तुम्ही म्हणाल त्या दिवशी आणि म्हणाल त्या हॉटेलमध्ये फीस्ट. विसूभाऊ गजाभाऊंना हसत म्हणाले. गजाभाऊंना ते ऐकल्यावर एक तृप्तीची ढेकर आली. आजवर आपण विसूभाऊंना अनेक फिस्टा दिल्या, पण आता आपल्यालाही एक मिळणार. आनंदातिशयाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. रमीमध्ये 100 पॉइंट मिळणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. वामनरावांनी त्यांना आपल्या पाकिटातल्या 2 सिगारेटी बहाल केल्या, तर शंकररावांनी स्वतःच्या खिशातून सुपारी काढून कातरून हातावर दिली. गजाभाऊंना असं वाटलं की 5 गोल चेहऱ्याच्या व अंगाच्या सुवासिनींनी आता आपल्याला ओवाळून टाकावं, म्हणजे आपण कृतकृत्य होऊ. खुशीत त्यांनी शीळ घातली आणि जिना उतरून ते खाली आले. सिगारेट शिलगावताना त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. 1 वाजायला आला होता. रस्त्यावर सामसूम होती. शनिवार पेठेतले रस्ते डोळ्यांवर पांघरून घेऊन झोपले होते. रस्त्यावर एकही दिवा नव्हता. गजाभाऊ अंदाजानं वाड्यात शिरले, चौकात अडखळले आणि घरात शिरले. आनंदातिशयाने त्यांचं अंग हलकं झालं होतं. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा शरद हलवत होता. आप्पा, अहो आप्पा, आपल्या अंगणात म्हैस आली आहे. गजाभाऊंनी कूस बदलली आणि ते कुरकुरले. म्हैस नाहीतर काय वाघ सिंह येणारे. चांगला डोळा लागला होता. आप्पा, ती सारखे डोळे फिरवते आहे, लवकर उठा ना. शरद त्यांना आता गदागदा हलवत होता. गजाभाऊंच्या डोळ्यासमोर सिक्वेन्स आणि जोकर नाचत होते. वैतागून ते म्हणाले, फिरवू देत डोळे, तू माझं डोकं फिरवू नकोस. कट्ट्यावर ठेवलेला तुळशीचा डबा दिसला नसेल तिला. नाहीतर असं कर, मागच्या अंगणातल्या गुलाबाच्या कुंड्या आणून ठेव तिच्या पुढे. एक फूल भाडेकरी टिकू देत नाहीत. गजाभाऊंनी रग डोळ्यावरून घेतला. अहो ऐकलं का? स्वयंपाकघरातून आवाज आला. काय ऐकतोच आहे आयुष्यभर. काय कटकट आहे सकाळची. म्हटलं जरा झोपावं, पण तुम्ही लोक असे आहात. कुठली कुणाची म्हैस? काळीच आहे ना ती. अहो असं काय करताय? अंगणात कुणाची तरी म्हैस येऊन पडली आहे. रात्री दरवाजाला अडसर लावला नाहीत तुम्ही. स्टवच्या आवाजात सुमतीच्या आवाजानं गजाभाऊ खाडकन जागे झाले. त्यांनी अंगावरचा रग फेकला आणि ते मनाशी म्हणाले, थांब कौंतेया, असा गडबडून जाऊ नकोस. काल रात्रीत तुझी जीत झाली, आता तुला माघार नाही. शरदच्या डोक्यावर टपली मारून ते भीष्मासारखे गरजले. कार्ट्या नीट सांगायला काय झालं होतं? पट्ट्याचा पायजमा सरसावत ते ओसरीवर आले. त्यांनी बेदरकारपणे अंगणात नजर टाकली. अंगणात एक काळी कभिन्न म्हैस चक्क उघड्यावर पसरली होती. पाय झाडत होती, शिंग घासत होती. तिच्या गळ्यात घातलेली मण्यांची माळ आपटून आवाज करत होती. गजाभाऊ अवाक होऊन युल ब्रायनर सारखे म्हशीकडे पाहत उभे राहिले. क्षणभर त्यांच्या मनात आलं, आपण स्वप्नात तर नाही ना? काही सांगता येत नाही. कुणाकुणाच्या स्वप्नात कुणीतरी महाराज दृष्टांत देतात. तुझ्या अंगणातल्या पारिजातकाच्या दक्षिणेस 5 पावलं खण, मोहरांचा हंडा लागेल. कुणाच्या स्वप्नात शेजाऱ्याची बायको येते, कुणाच्या स्वप्नात सिनेतारका. तशीच आपल्या स्वप्नात ही म्हैस नसेल ना आली? गजाभाऊ एकदम गडबडले. त्यांनी शरदला चिमटा काढला. तो जोरात किंचाळला. हे हो काय आप्पा? गजाभाऊ धीमेपणाने अंगणात आले. त्यांना जाणवलं होतं की हे स्वप्न नसून सत्य आहे. गजाभाऊंनी 4 बाजूंनी चक्कर मारली. म्हैस शिंगावर घेणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. म्हशीभोवती हळूहळू वाड्यातली बरीच मंडळी गोळा झाली होती. प्रत्येकजण एकमेकास विचारत होता, म्हैस वाड्यात आली कशी? बघता काय, म्हैस कधी पाहिली नाही? कशी आली म्हणजे? दरवाजातून आली. बघता काय, आजूबाजूला कोणीतरी चौकशी करा, कुणाची म्हैस आहे ती. किसनराव, त्या मरकळे डेअरीवर जाऊन या, म्हणावं एखादी म्हैस चुकली आहे का तुमची? गजाभाऊ गरजले. किसनराव हळूच म्हशीला हात लावून पाहत होते. गजाभाऊंची गर्जना ऐकताच शॉक बसल्यासारखा त्यांनी हात मागे घेतला आणि ते पुटपुटले, गजाभाऊ,
चहा नाही झाला अजून, दूध आलं की चहा पिऊन जातो. कमाल आहे किसनराव, डेअरीतून दूध घेऊनच या, गजाभाऊंनी युक्ती सुचवली. किसनराव पातेलं घेऊन निघताच कुसुमताईंनी आपली बरणी त्यांच्या हातात दिली. किसन भाऊजी, माझंही 3 माप आणा आणि त्याला सांगा उद्यापासून 1 लिटर जास्त. आई येणार आहे माझी कोकणातून. सर्वांच्या देखत कुसुमताईंनी आपल्याला भाऊजी म्हटलं याचा किसनरावांना मनस्वी आनंद झाला. हे भाग्य केवळ या म्हशीमुळे त्यांना लाभलं होतं. त्यांनी आनंदाने ती बरणी घेतली आणि ते वाड्याबाहेर गेले. इतक्यात शंकरराव मिस्त्री दाताला मिश्री लावत घराचे बाहेर आले आणि अंगणात पडलेली म्हैस पाहून गार झाले. जणू कुणी रहस्यमय तरुणी डाकूंच्या तडाख्यातून सुटून त्यांच्या आश्रयाला आली होती. त्यांनी तोंडातली मिश्री थुंकली आणि म्हशीच्या अंगावर थाप टाकत थ्रू किंवा तत्सम आवाज त्यांनी काढले. त्या म्हशीला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं एक कान हलवला आणि एका डोळ्यानं शंकररावांकडे पाहिलं आणि पुन्हा गपकन डोळे मिटले. तोच शंकररावांनी त्यांच्या धंद्यातील एक सॉलिड शिवी हाणली आणि ते गजाभाऊंकडे पाहत म्हणाले, काय नवीन ताप सुरू झालाय हा. परवा त्या नारायणपेठेतल्या लिमयांच्या वाड्यात अशीच एक म्हैस पडली होती. काहीतरी साथ आहे बरं का. कुसुमताई घरातून म्हणाल्या. कुसुमताईंची मुलगी शिल्पा दारात येऊन उभी राहिली. वाड्यातल्या लोकांचे म्हशीवरच्या नजरा उचलल्या आणि ते चोरून तिच्याकडे म्हशीकडे पाहू लागले. शिल्पा मात्र एकटक त्या म्हशीकडे पाहत होती. तिच्या गळ्यातल्या माळेकडे पाहत होती. बेल बॉटम कुडता किंवा लुंगी कुडता आणि गळ्यात ही माळ. मार्वलस. आपण कॉलेजला आशा जाऊ तेव्हा सुलू वरटी फिकी पडेल आपल्या पुढे आणि तो समीर आपल्या मागे येईल. छान दिसतो तो, त्याचे कल्ले आणि रोमन माणसासारखे वाढवलेले केस. गजाभाऊ आता वेगळाच विचार करत होते. या म्हशीच्या मालकाचा शोध कसून करायचा. हरवले सापडले मध्ये छोटी जाहिरात द्यायची. आठवडाभर कोणी नाहीच आलं तर सरळ एक गडी ठेवायचा आणि दुधाचा साईड बिझनेस करायचा. त्यांच्या डोळ्यासमोर गजानन डेअरी प्रोप्रायटर गजानन कुलकर्णी असा हार घातलेला बोर्ड दिसू लागला. वाड्यातल्या पोरांनी ठरवलं होतं, एवी तेवी म्हैस दारात आली आहे, फर्स्ट क्लासपैकी दूध काढायचं, पण दूध कुणी काढायचं यावरून त्यांचा सुरेख वाद चालला होता. जराशानं किसनराव परत आले. त्यांचा चेहरा उतरलेला होता. मरकळ्यांच्या म्हशी आहेत तितक्याच आहेत म्हणताना मुलगी नापसंत म्हणून कळल्यानंतर होणाऱ्या पित्याच्या चेहऱ्यावरची कळा त्यांनी धारण केली होती. कुसुमताईंच्या दारात शिल्पाला पाहताच किसनरावांचा चेहरा उजळला. तिला नावानं घसघशीत हाक मारून दुधाची बरणी त्यांनी तिच्या हातात दिली. एवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही. कुसुमबाईंनी तुमचा निरोप सांगितला बरं का, अशी त्यांनी गर्जना केली. किसनरावांचं कुटुंब मात्र जळफळत खिडकीतून पाहत होतं. ते घरात जाताच तुळई कोसळल्यासारखा आवाज झाला. किसनराव हबकले. घरात नृसिंह प्रकट झाला की काय या शंकेनं त्यांना व्याकुळ केलं. कुटुंब जोरात ओरडत होतं, मी बघते आहे मगापासून. गजाभाऊंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांना दिसत होती ती फक्त म्हैस. तमाम वाड्याचा मालक आणि गल्लीतला कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली होती. ते थंडपणे ओसरीवर येऊन बसले. त्यांना ओसरीवर पाहताच बाकीच्या मंडळींनी ओसरीवरच आश्रय घेतला. सगळी मंडळी चुळबुळ करू लागली. सर्वांना असं वाटत होतं की आता घरात डोकवून गजाभाऊंनी चहा सांगावा, पण ते घुम्मपणे बसून राहिले होते. किसनरावांच्या खोलीत आता शांत झालं होतं. नंतर आवाज येऊ लागला, प्रथम तुझं पाहता जीव वेडावला. मग काय गजाभाऊ, काय करायचं? काय करायचं काय? 11 लाख वस्तीत फक्त तुमच्या मरकळ्यांचीच डेअरी नाही, 50 डेऱ्या आहेत. सगळीकडे फिरायला लागेल. ओंकारेश्वर आपटे घाटावर बोर्ड लावायला लागतील. सकाळला जाहिरात द्यायला लागेल आणि तोपर्यंत म्हशीला वैरण घालावी लागेल. अर्थातच नाहीतर आपल्याला म्हशीचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहावे लागेल. आणि ती समजा मेलीच तर कुणाच्या हातून मेली? मालकानं नुकसान भरपाई मागितली तर कुणी द्यायची? फर्स्ट LLBच्या
भरणाऱ्या शशिकांतनं प्रश्न टाकताच सगळ्यांचे चेहरे चिमणीसारखे झाले. आपल्या प्रश्नाचा इतका परिणाम होईल असं त्याला वाटलं नव्हतं. केवळ शिल्पावर इम्प्रेशन मारायचा त्याचा हेतू होता. इतक्यात खोकत खोकत गजाभाऊंची आई ओसरीवर आली. म्हैस का येऊन पडली आहे कोणाची? तरीच म्हटलं वाड्यात गोंधळ काय चाललाय तो. माझ्या माहेरी एकदा ओसरीवर वाघ येऊन बसला होता, पण माझे वडील असे गडबडले नाहीत तुमच्यासारखे. तपकीर उधळली चांदीच्या डबीतली. असा वाघ चौखूर पळालाय. सगळ्यांनी चेहरे लांबट केले. सर्वांना वाटत होतं आपल्याला अशा युक्त्या कशा नाही सुचत. इतक्यात म्हशीने हातपाय जोरात झाडले आणि ती मोठ्याने हंबरली. ओसरीवरनं सगळी मंडळी खाली आली. सगळं शांत वाटत होतं. गजाभाऊंनी त्या शांततेचा भंग केला. कुणीतरी त्या नगरपालिकेला फोन करा, जनावरांच्या दवाखान्याला. आता मात्र कुणी हलेना. सगळ्यांच्या डोळ्यासमोर पंचनामा, कोर्ट, वकील आणि तुरुंग दिसत होता. जणू शशिकांत काळा गाऊन घालून जज्ज बनला होता आणि फरमावत होता, यांनी सगळ्यांनी मालकाला भरपाई दिली पाहिजे. सगळेजण हळूहळू घरात शिरले. बऱ्याच जणांनी दारं लावली. किसनरावांनी तर दाराला कडीच घातली. त्यांच्या घरातून इश्य हे हो काय ऐकू येताच गजाभाऊ पाय आपटत घरात गेले आणि सुमतीला म्हणाले, अखेर गेली बरं. कोण? अगं ती म्हैस. बरं झालं बाई आपणून गेली ते, नाहीतर केवढा त्रास तुम्हाला. अगं गेली म्हणजे गेली नाही, मेली. तू तरी ही अशी आहेस ना. मग आता काय करणार आहात तुम्ही? अंत्ययात्रा फित्रा काढू नका. गेल्या वर्षी त्या माकडाची काढलीत तशी. लोक हसतात माझ्याकडे बघून. गजाभाऊंनी अंगात शर्ट अडकवला. समाजकार्यात बायकांना काय चव म्हणा. गजाभाऊ जळफळले. मग काय, आता चहा पितो आधी. सकाळपासून पोटात कावळे ओरडत आहेत. मग बघतो आता पुढचं. चहा पिऊन झाल्यावर गजाभाऊंनी सायकलवर टांग मारली आणि ते प्रथम नगरपालिकेत गेले आणि त्यांनी अर्ज लिहून दिला की कुणाची तरी म्हैस आपल्या वाड्यात रात्री आली आणि सकाळी मेली, तर तिला न्यायची व्यवस्था त्वरित करावी. ते समक्ष भेटूनही आले. म्हैस मेली हे कशावरून? डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे का? जिवंत जनावराला हलवायचं काम नाही आमचं. डॉक्टरचं सर्टिफिकेट काय आत्ता मिळेल? आमच्या फॅमिली डॉक्टरचं चालेल ना. कमाल करता गजाभाऊ, जनावरांच्या डॉक्टरचं पाहिजे. गजाभाऊ वैतागून जनावरांच्या दवाखान्याकडे निघाले. दवाखान्यात शुकशुकाट होता. गजाभाऊ डॉक्टरच्या खोलीत गेले. डॉक्टर, माझ्या अंगणात म्हैस पडली आहे. वरून नाही, बाहेरून येऊन पडली आहे. तेवढी बघा, म्हणजे मला पुढच्या तयारीला लागायला. डॉक्टरांनी बॅग उचलली आणि त्यांनी काहीही न बोलता गजाभाऊंच्या हातात दिली. गजाभाऊंना वाटलं हे डॉक्टर आपल्याशी का बोलत नाहीत. कदाचित त्यांना पेशंटशी, जनावरांशी बोलत असावेत. डॉक्टर पुढे आणि गजाभाऊ मागे चालू लागला. गजाभाऊ दवाखान्याचं निरीक्षण करत होते. त्यांनी उगाच शंका आली त्यांना, जनावरं बाकड्यावर कशी बसत असतील. बाहेर येताच डॉक्टरांनी रिक्षेला हात केला, पण माझी सायकल. गजाभाऊ तोंडातल्या तोंडात पुटपुटले. डॉक्टर एव्हाना रिक्षेत बसले होते. औषधाची पेटी सांभाळत आणि मीटरकडे पाहत गजाभाऊ रिक्षेत बसले. डॉक्टरांनी त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. गुरुनं शिष्याला स्पर्श करताच त्याचं अंग मोहरून यावं आणि त्याच्या तोंडून तमसोमा ज्योतिर्गमय आणि किंवा असा काहीतरी संस्कृत श्लोक बाहेर यावा, तसे गजाभाऊ तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटू लागले. मनातल्या मनात त्यांनी महिषासूर मर्दिनीची करुणा भाकली आणि म्हशीचं हे संकट सुटलं तर पुढे मागे होणाऱ्या मुलीचं नाव महिषा ठेवीन असा संकल्प सोडला. डॉक्टर फक्त एवढंच म्हणाले, काळजी करू नका. गजाभाऊंना एकदम धीर आला, आनंद झाला. त्या आनंदाच्या भरातच त्यांनी रिक्षेचं बिल दिलं आणि परदेश यात्रा सफल करून मायदेशी येणाऱ्या माणसाप्रमाणेच ते सुहास्य मुद्रेने वाड्यात शिरले. डॉक्टरांनी म्हशीची तपासणी केली. खिडक्यातून डोकी बाहेर आली. डॉक्टर म्हणाले, म्हैस मेली नाही अजून. मी सांगतो ती औषधं आणा. आत्ता एक इंजेक्शन देतो मी, पण फार काही जगत नाही ती आता, म्हणत त्यांनी एक इंजेक्शन दिलं. गजाभाऊंनी कपाळाला हात लावला. म्हणजे डेथ सर्टिफिकेट नाही देणार तुम्ही? कमाल आहे. जिवंत म्हशीला डेथ सर्टिफिकेट मी कसा देईन? 10 रुपये घेऊन दवाखान्यात परत या, म्हणत डॉक्टर वाड्याबाहेर निघून गेले.
गजाभाऊ सुतक्यासारखे ओसरीवर शून्यात नजर लावून बसले. त्यांना वाटलं डॉक्टरांना काहीतरी मॉर्फिया कॅलिफोर्निया असं काहीतरी रोगाचं नाव देऊन सर्टिफिकेट ठोकून दिलं असतं तर. चहा प्या तो आणि उठा आणि त्या म्हशीच्या मागे लागा आता. सुमतीनं त्यांची समाधी भंग केली. अगं ती म्हैस जिवंत आहे अजून. मग उचला तिला 5-10 जणांनी आणि टाका रस्त्यावर. म्हणे उचला 5-10 लोकांनी आणि टाका रस्त्यावर. उचलली जीभ. गजाभाऊ वैतागले. ड्रॉवरमधले 10 रुपये घेऊन ते पायीच दवाखान्यात गेले आणि ते पैसे डॉक्टरांपुढे टाकले. डॉक्टर थांबा, प्रिस्क्रिप्शन घेऊन जा म्हणेपर्यंत गजाभाऊ बाहेर पडले होते. स्वतःवर चरफडत होते. मांजर नरडीचा घोट घेतं हे सगळ्यांना माहीत, पण म्हैस असा घोट घेईल. त्यांनी तिथून सायकल घेतली आणि पुन्हा ते नगरपालिकेत आले. आणलं सर्टिफिकेट? ती अजून जिवंत आहे, थोडी धुगधुगी आहे, पण त्याच मार्गावर आहे. मग माफ करा, आमचा कायदा म्हणजे कायदा. गजाभाऊ काहीच न बोलता बसून राहिले. जराशानं तिथल्या एका गड्यानं त्यांना जिन्यात बोलवलं. गजाभाऊ, ते काम लागलं माझ्याकडे. 25 रुपये खर्च येईल. कुणाला काही बोलायचं नाही. गजाभाऊंनी म्हशीसारखी मान डोलावली. त्यांना उगाच वाटलं आपल्या डोक्यावर 2 शिंगं आलीत की काय. त्या गड्यानं रात्री गजाभाऊंच्या वाड्यातली म्हैस हलवली होती आणि पुढच्या गल्लीतल्या एका वाड्यात टाकली होती.